हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही चाललोय मम्मीच्या बड्डेसाठी बाहेर फिरायला. तर पुढे काय काय होईल मी दाखवेन. गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही बसलोय स्टेशनवर. ट्रेन आली नाही अजून. आता ट्रेन आल्यावर आम्ही जाणार. आता आम्ही जस्ट निघालो इथून. आता आम्ही बसलोय. ट्रेन मध्ये खूप जास्त गर्दी होती. आम्हाला बसायला सीट नव्हतं, पण मी ब्लॉग चालूच नाही केला यार. जाम. आता मी काय कसं एक्सप्लेन कसं करू, दोन्ही कसं करू मला नाही समजत. ट्रेन एक्सपिरियन्स आम्हाला कोणालाच नाहीये घरच्यांना. आम्ही ट्रेनने ट्रॅव्हल लवकर करतच नाही. लोकलने गर्दी होतात तिथे. खूप गर्दी. साशा तर घाबरली. पण तिथे क्लासमध्ये जागा नाही मिळाली. एवढी गर्दी होती. नुसते लाड बहिणीचे. बहिणीचा प्रेम है ना. बहिणीचा प्रेम क्यूटीज. पोचलो आम्ही. आता आम्ही उतरतोय. आता चलो चलो. आम्ही पोचलोय. अजून बघायचं बाकी आहे. लेट्स सी कसा आहे. थोडाफार मी दाखवते व्ह्यू तुम्हाला. पोचलेलो आहे. तर आता आम्ही पोचलोय आणि मी तुम्हाला विला टूर करवतो. हा सर्वात टॉपचा रूम आहे. इकडे रूम आहे आणि हा वाला एक रूम आहे. खूप सुंदर आहे. इकडे व्ह्यू दाखवा आम्हाला. वरती टेरेस आहे आणि खाली जाऊया आता आपण. जीजू हाय बोला. हॅलो. इथे कॉल चालू आहे. इथे येऊन पण तिला काम करायचंय. हे बाथरूम आहे. वाटतं खूप सुंदर आहे. आणि त्या साईडला ह्या साईडला एक रूम आहे. ही पण खूप क्यूट फ्रेम्स लावलेत. खूप छान आहे. इथे पण फ्रेम लावलेला आहे. आणि इथे सगळे बसले. तिकडे बसले. आणि त्याचं एंट्री होते. पूल वगैरे मी तुम्हाला आता तर व्ह्यू नाही जास्त दिसणार. मी तुम्हाला सकाळी दाखवते. पण एकदा एक लुक हॅव अ लुक. पप्पाने मम्मीला ही साडी गिफ्ट केली आहे. पप्पा पप्पा यार खूप मजा येतात. आणि आम्ही पूलमध्ये जाणार. आता कपडे चेंज करू. मला माहित नाही मी काय ब्लॉग बनवते, पण जे दिसतंय जे वाटतंय ते मी बनवलंय. प्लीज बघा. ए आपण राहू दे.
कळलंच नाही. मम्मी जेव्हा ओपन करते साडी तेव्हा मला कळलं की पप्पानी मम्मीला साडी गिफ्ट केली. आता आम्ही कपडे चेंज करून नाश्ता करू पाण्यात जाणार आहे. मम्मी आणि मामीने पण चेंज केलं. ऑरेंज झाल्या दोघी. आता आम्ही नाश्ता करून पूलमध्ये जाणार आहे. डान्स फुल जमलोय. सगळ्यांना देते आणि सगळे बसले आणि इथे हा पूल आहे खूप सुंदर. आणि आता आम्ही खाऊन पाण्यात जाणार आहे. खूप जास्त आम्ही एक्साइटेड पाण्यात जायला. पण खूप टाइम नंतर आम्ही असा प्लॅन केला आहे. लेट्स सी. मी हेअर वॉश केलंय आज आणि माझे हेअर्स एवढे बेकार वाटत आहेत. सगळे बसले तिथे आणि मी ते कॉफी पिती आहे. मस्त पूलचा व्ह्यू एन्जॉय करत. आम्ही यायच्या आधी पप्पा डायरेक्ट उडी मारलेत पाण्यात. खूप जास्त खोलमध्ये आहे. आता तुला पाणी स्विमिंग शिकलेली आहे स्विमिंग पूल मधून आल्यानंतर मी काहीच ब्लॉग केला ना, कारण एवढी जास्त थंडी वाजत होती. येऊन कपडे चेंज केलं, आम्ही जेवलो. मी काहीच ब्लॉग मध्ये घेता आलं नाही. तर आता आम्ही बलून्स फुगवणार आहे, जे की कोणामध्येच हिम्मत नाही होत आहे बलून फुगवायची. पण आम्ही ट्राय करू जेवढं होईल तेवढं फुगवायचं. बलूनचे कलर सुद्धा ब्लॅक आणले. ब्लॅक आणले कारण एस्थेटिक वाटतं ब्लॅक. मी फक्त नाटकसाठी एक फुगवते, मला नाही येणार. ए राणी ते नका घेऊ हा कॅमेरा. ते घेणारच तुम्ही आता बघ. आरसा आहे तिथे. आरसा आहे तरी तिला माझ्याच ब्लॉग मध्ये येऊन चेक करायची की ती कशी दिसते. ओ माय गॉड, फुगे फुगन हालत खराब झाली आहे. आता मम्मीचा बर्थडे करायचा 12ला प्रॉपर. आम्ही एवढ्या जास्त फुगे फुगवून झालोय आणि प्रिया फुगे आणताना आमच्या सोबत होती. पण आता मला दाखवायचंय मी प्रिया काय करते. मी मम्मीसाठी कविता लिहिते. काही ऐकू नका.
सगळं सडनली प्लॅन असतं. आता हे या कामापासून तिला वाचायचंय म्हणून ती कविता लिहिती आता. मी आले थांबा मी आले करत तर काही नाही. ही पण एवढं फुगतात ते मागची लाईन लावली, थोडे 4-5 फुगे फुगवली आणि बसली. ऑलमोस्ट फुगे आम्ही फुगवली. फुटेज फुकट का फुटेज. आम्ही रेडी झालो आता. मम्मीचा बर्थडे करणार आहे आम्ही आता आणि केक खाणार आहे. तर केक खाऊन काही प्लॅन तर नाही आहे त्याचा. पुढे गेम्स खेळू काहीतरी, तसं काहीतरी प्लॅन आहे. फोटोशूट चालू आहे. ते बर्थडेचा टाइम होऊन गेलाय, 12 वाजून गेले. केक कटचं काय नाही, यांना फोटो पडले. फोटो काढतात फोटो. सुंदर दिसते मम्मी. आता आम्ही केक कट करणार आहे. सांग काय चाललेलं. फार्म हाऊस मध्ये होते वाटत. ह्या ना फुल येड्या पोरी आहेत. येड्या लग्न झाल्या पण येड्या आहेत दोघीच्या दोघी. शाणी आहे म्हणून मग असं येऊन सांगते इकडे हे तिकडे ते आणि घाबरवते. तिने कधीही आम्हाला कधी समजलं नाही. तिच्यासाठी आम्ही मुली ओझं नव्हतो आणि तिचा अभिमान होतो. तिच्या हातचं अन्न, तिच्या मायेची सावली आणि तिच्या शब्दांमधली ताकद हेच आमचा खऱ्या अर्थाने धन आहे. जर कोणाला मम्मी म्हणून आवाज दिला असेल तर तो तुम्हाला दिला. तुमच्या घरी आलेल्या कोणालाही तुम्ही घर किती मोठं असेल त्यापेक्षा मन किती मोठं आहे हे दाखवून देता. माझ्या आईला फक्त सांभाळली, आम्हाला हेल्प करते नाही. हॅपी बर्थडे मम्मी. सकाळी उठल्यावर सगळेजण देवाचं तोंड बघून उठतात, पण मी मम्मीचा फोन करून उठते. आणि रात्री सकाळचा उठलेला पहिला कॉल आणि रात्री झोपण्याचा लास्टचा कॉल माझ्या मम्मीचाच असतो. फुलात फुल जायचे, जगात प्रेम व्हायचे. खूप फ्रीडम आहे घरी. मम्मीमुळे आहे ऍक्च्युली. पप्पा थोडं आहे डेंजर आहे. जेवण खूप छान बनवते. आजपर्यंत कॉलेजचे स्कूलचे सगळे फ्रेंड अजूनपर्यंत मम्मीचं जेवणाचं नाव काढतात. जे पण माझं ब्लॉग बघते प्लीज आमच्या घरी येऊन जेवा. फुल बिंदास जे खायचे खावा, फक्त लिस्ट मला पाठवा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. और इतना भी आती है मम्मी और माता ಅವರು ಒಂದು 2 ಕನಸು ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾನು ಒಂದು ಕನಸು ಮಕ್ಕಳು 3 ಕನಸು ಮಕ್ಕಳು ಬರಲಿಲ್ಲ. किसका घर तू दुआओं का है घर मेरी माँ. टाइम 3:15 झाले आणि आम्ही अजून गेम खेळतोय. झोप आली आहे थोडी. अँगल घाण येत असेल कारण मी अशी बसली आहे. पण थोडा टाइमने मे बी झोपून आहे तर झोपणार ना. डायरेक्ट सकाळी उठून पाण्यात जाणार आहे. आजीला खाली झोपून आम्ही वरती झोपायला जातोय. त्यांचं अजून ठरत नाही काय. एक पाण्याची बॉटल घेऊन जाऊया वर. चलो आता आम्ही झोपतोय. टाइम किती झालाय? 3:30.
बाय द वे हॅपी शिवरात्री सगळ्यांना. महाशिवरात्री. मी काय बोलली? हॅपी शिवरात्री. ओके कट बोलू हां. हॅपी महाशिवरात्री एव्हरीवन. आता आम्ही झोपतोय. 3:30 वाजलेत. सकाळी कितीला उठणार आहे प्रिया? 6ला. जागेल तशी. पण 6-7ला तरी ऑलमोस्ट किंवा मग 8 पर्यंत है ना आय गेस. 6ला बोलतोय पण आमचे 10 होणार आहेत हे मला माहिती आहे चांगलंच. आता आम्ही झोपतोय. गुड नाईट. तिथं झोपून पण गेली. बाय.